कोपरगाव तालुक्यामधील अंजनापूर म्हसोबावस्ती परिसरात सकाळी 10च्या सुमारास एक भीषण अपघात घडला। गौरव कैलास गाडे हा शाळकरी विद्यार्थी शाळेमध्ये जात असताना रस्त्याने जाणाऱ्या 6 टायरच्या कंटेनरने 2 शाळकरी विद्यार्थ्यांना धडक दिली। या भीषण अपघातामध्ये गौरव गाडे गंभीर जखमी झाला होता, तर अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असतानाच गौरव कैलास गाडे याची प्रकृती अधिकच खालावत गेली। डॉक्टरांनी त्याची तब्येत अत्यंत चिंताजनक असल्याचं आधी स्पष्ट केलं होतं आणि अखेर उपचारादरम्यान गौरव कैलास गाडे याचा मृत्यू झाला। त्यामुळे घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। अपघाताची गंभीरता लक्षात घेता संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी रास्ता रोको केला। त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी कॉन्ट्रॅक्टदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करावे, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, 24 तासांच्या आत रस्त्याचे काम सुरू करावे, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला संपूर्ण उपचार व नुकसान भरपाईचा खर्च द्यावा, अशा ठाम मागण्या लावून धरल्या होत्या। विशेष म्हणजे गेल्या तब्बल 8 वर्षांपासून हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेमध्ये असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी देखील अनेक वेळा आंदोलन आणि निवेदनं तक्रारी केल्या होत्या, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। आज घडलेला अपघात आणि त्यामध्ये निष्पाप विद्यार्थ्याचा गेलेला जीव हा प्रशासनाच्या उदासीनतेचा थेट परिणाम असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे। घटनेची माहिती मिळताच DYSP अमोल भारती, नायब तहसीलदार प्रफुल्लता शिंदे यांच्यासह माळोद विभागाचे सहाय्यक रवींद्र चौधरी यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। याप्रसंगी नायब तहसीलदार प्रफुल्लता शिंदे यांनी संतप्त ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। हेवी व्हेकल आहे, ट्रॅफिक आहे ना, ती आपण डायव्हर्ट करू। त्याच्यासाठी DYSP साहेब 10 वर्ष झाले, लय अवघड परिस्थिती झालं। आता तेच म्हणतोय आम्ही की उद्यापासून लहान लहान मुलं शाळेत जाते, एवढंच आमचं सांग उद्या चालू होणार आहे। घडली अत्यंत दुःखद आहे। तुमच्या संवेदना आम्ही समजू शकतो, कारण कोणत्याही छोट्याशा लेकराला एवढा मोठा अपघात होणं ही खरंच म्हणजे गंभीर घटना आहे। आमच्या त्याच्याबद्दल सहानुभूती आहे, पण सगळ्या त्याच्यासाठी त्या घटनेसाठी आपण सगळ्यांना वेटीस धरणं चुकीचं आहे। म्हणजे आता ही जी लोक आली लांबून, ज्यांच्या ट्रका किंवा काही जे व्हेकल जातात त्यांना आपण वेटीस धरणं चुकीचं आहे। आता तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचं ऐकलंय, त्यांनी मान्य केलंय की आपण ते दवाखान्याचा खर्च देणार आहेत म्हणून। पुन्हा साहेबही आपल्याकडे उपस्थित आहेत, त्यांनी म्हटलंय की आपण उद्यापासून काम सुरू करू। पोलिसांच्या मदतीने आपण व्हेकलची ट्रान्सफर, मोठे जे व्हेकल आहेत त्यांची वाहतूक आपण दुसऱ्या बाजूनं करून घेऊ, इथून मोठी वाहतूक होणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही रस्ता आता आंदोलन करण्यात म्हणजे मला असं वाटतं माघार घेणं जास्त उचित राहील। तर तुम्ही प्रशासनात सहकार्य करावं अशी मी विनंती करते। आणि आता जर का तुमच्या मागण्या जेवढ्या आहेत त्या आम्ही बऱ्यापैकी मान्य केलेल्या आहेत सर्व, तर आपण हे आंदोलन स्थगित करावं अशा अजून पण काही असेल तर। दरम्यान संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराने फोनवरून मृत विद्यार्थ्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च देण्याचं आश्वासन दिलं, अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली। मात्र केवळ आश्वासनावर समाधान न मानता प्रत्यक्षात रस्त्याची दुरुस्ती सुरू करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती। या मार्गावर रोज शाळकरी मुले, पादचारी, स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते। अशा परिस्थितीमध्ये रस्त्याची दुरावस्था कायम राहिल्यास भविष्यामध्ये आणखी गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। जोपर्यंत रस्ता दुरुस्ती आणि ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिलाय। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभाग कोपरगावच्या अंतर्गत जे काम मंजूर आहे, आता सध्या 2 वर्षापूर्वी जे काम मंजूर झाले, त्या कामाचा आतापर्यंत मंजूर झालेल्या कामाची लांबी आणि केलेल्या कामाचा जो काही अहवाल आहे, किती काळात ते काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं, त्याचा किती निधी खर्च झालाय, त्याचा जो काही डिटेल अहवाल तो आम्ही पोलीस विभागाला 24 तारखेपर्यंत सादर करतो। 24 तासाच्या आतमध्ये 24 तासाच्या आत 24 तारखेपर्यंत। त्याच्यामध्ये एक वाक्य आणखी टाका, त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरची काय चूक आहे त्याबाबत सुद्धा सगळं हे करून आम्ही सादर करतो। हॉस्पिटलाइज ते पण पूर्ण झालं, ते पण बाईट मध्ये संबंधित जे ठेकेदार त्यांनी जी काही दिरंगाई केली त्या संदर्भात सुद्धा आम्ही योग्य कारवाई करू। योग्य अहवाल हो तो दिलाच नव्हता, अहवाल आणि त्यांची काय दिरंगाई केली त्या संदर्भातला अहवाल सादर करू।
एस नाईन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.